नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेसाठी माझ्याबरोबर उपस्थित असलेले मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते सन्माननीय रविराजाजी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष सन्मान्य भूषण पाटीलजी, मुंबई काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रमुख सन्मान्य तुषार कदम, लीगल सेलचे आमचे कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी जाधव, या ठिकाणी लीगल सेलचे उपस्थित सन्मान्य राजेश मोरे, सर्व माझे सहकारी आणि मित्रांनो, गेले एक हप्ताभर मालाडच्या एका गार्डनला टिपू सुलतानचं नाव देण्यामध्ये आलं. त्या बाबतीमध्ये गदारोळ भाजपच्या नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या आमदारांनी पूर्ण मुंबईमध्ये गदारोळ माजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही तेव्हाही सांगितलं होतं, मी स्वतः आपल्याबरोबर, माझ्याबरोबर मला अनेक मीडियाकर्मींनी विचारलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं की हे नाव फार पूर्वीपासूनच दिलेलं आहे. त्या दिवशी 26 जानेवारीला ते कार्यान्वित होते, परंतु त्याला भाजपच्या कृतीनुसार, भाजपच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्याला धर्माचं राजकारण करण्यात आलं. आणि मग टिपू सुलतानचं नाव वगैरे कशाला, आपण तुम्ही ते दाखवलं सगळंच, त्याच्यावर मी फारशी टिप्पणी करणार नाही. आज मी वेगळ्या विषयावर आहे. त्याच संदर्भामध्ये 2001ला अशा पद्धतीने एक ठराव महानगरपालिकेमध्ये झाला, जो आपल्याला मीही सांगितलेला आहे, मी त्याचं कॉपी दिली. त्याच्यावर काही आक्षेप घेऊन 2001 आणि 2013ला असे 2 ठराव टिपू सुलतान यांच्या नावानेच, आणि ते ठराव देणारे एक मताने पास करणारे जे हे होते, कॉर्पोरेटर होते किंवा ना जे काम करणारे सगळे जे मंडळी होती, ती सगळी भाजपचीच होती. म्हणजे एकाच मिनिटामध्ये मी दोन्ही ह्याच्या गोष्टी सांगेन आपल्याला की दोन 3/2/2001 या दिवशी तातडीचं कामकाज क्रमांक 34 महानगरपालिकेतल्या एका ठरावाच्या बाबतीमधला हा संदर्भ आहे. अंधेरी पश्चिम येथील भवन्स महाविद्यालयापासून सुरू होऊन गिलबर्ट हिलपर्यंत CD बर्फीवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास शेर मैसूर टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्यात यावं, असा हा ठराव. आणि हा ठराव देणारे हे भाजपचेच सगळे नगरसेवक होते आणि 21 जण होते त्याच्यामध्ये, 1-2 नव्हे, 21 जण होते. त्याच्यानंतर 2013ला असाच प्रमाणे तातडीचं कामकाज क्रमांक 312 आणि तो ठराव असा होता, महानगरपालिका आयुक्त यांनी केलेल्या विनंतीनुसार स्थापत्य समिती उपनगरे यांनी 24 डिसेंबर 2013चा ठराव क्रमांक 303 तातडीचं कामकाज म्हणून विचारात घेण्यात सभेसमोर अनुमतीला दिला. याचे सूचक होते य.प. फणसे, हे भाजपचे शिवसेनेचे नगरसेवक, स्थानिक त्यांच्या विभागातलं होतं म्हणजे स्थानिक नगरसेवक. अनुमोदक होते यांना अमित साटम, हे त्यावेळेला कॉर्पोरेटर होते. हा विषय यासाठी महत्वाचा आहे.
अर्थात या ठरावाला बीजेपीच्या 21 जणांनी पाठिंबा दिलाय. ती सगळी प्रोसेस आहे. मी वेगळ्या विषयावर आहे. अमित साटम यांनी जुहू पोलीस स्टेशनला कुठच्या पोलीस स्टेशनला जुहू पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट केली आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही ठरावामध्ये मी भाग घेतलेला नाही किंवा माझी सही खोडून करण्यात आली, अशा प्रकारचा एक लोकप्रतिनिधी धांदान खोटं बोलतोय आणि म्हणून त्यासाठी मी आजच्या ह्या पत्रकार परिषदेतर्फ मार्फत आपल्याला परिस्थिती जो अवगत करू इच्छितो. ही ठरावाची ट्रू कॉपी आहे जी कॉर्पोरेशनची आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे खोडाखोड नाही. अमित साठम असतील किंवा फणसे असतील किंवा त्यांचे 21 नगरसेवक असतील, ह्या सगळ्यांची नावं त्याच्यात नमूद आहेत. कारण ती प्रोसेसच अशी असते. आपण अनेक चौकाला नावं देतो, आपण रस्त्यांना नावं देतो, आपण, कारण ही निरंतर प्रोसेस चालणारी आहे. आणि हे असताना अमित साटम आमदार, कारण ते आता आमदार आहे, आमदारांनी अशा पद्धतीने खोटं बोलून भाजपचा नेहमीच दोगला चेहरा, भाजपची नेहमीच दोगली नीतिमत्ता, ज्याचा आम्ही वारंवार उल्लेख करतो, ह्या गोष्टीतनं त्यांनी जो लोकांसमोर, लोकप्रतिनिधी असून सुद्धा लोकांसमोर हे जे खोटं हे काही केलेलं आहे त्याने, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः, माझी लिगल टीम सगळी, हे माझे सगळे लिगल टीमचे प्रमुख आहेत, मी स्वतः विरोधी पक्ष नेत्यांकडे बोललो. कारण ही सगळी माहिती, ही ओरिजिनल माहिती त्यांनी स्वतः आम्हाला दिली यांच्या मार्फत, कमिशनरांच्या मार्फत. त्यामुळे आम्ही थोडंसं गोंधळलो होतो सुरुवातीला जेव्हा अमित साटमांचं पत्र आपण सगळ्यांनी मीडियाने दाखवलं त्यावेळेला की अरे असं कसं झालं, परंतु तसं नाही. आणि म्हणून या पद्धतीने खोटं बोलणारा लोकप्रतिनिधीवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही काल याच्यामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनला मी स्वतः या बाबतीमध्ये कंप्लेंट केलेली आहे आणि त्याची कॉपी हेमंत नगराळे पोलीस आयुक्त आणि त्याची कॉपी आम्ही यांना अजून कोणाला दिली, मुख्य न्यायाधीश मुंबई यांना ती पाठवलेली आहे. कारण कित्येक वेळेला असं होतं की आपण एवढा सगळा गदारोळ होत असताना जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, जाणीवपूर्वक दोन समूहामध्ये वाद निर्माण करणं आणि परिस्थिती स्फोटक करणं, असं त्याच्या मागचं उद्दिष्ट दिसत आहे. त्यांनी सुरुवातीपासून जो काय भाजपच्या नेत्यांनी जो काय आरोप करण्याचा प्रयत्न केला किंवा बाजू सांगण्याचा प्रयत्न केला ते संपूर्णतः खोटं आहे. उलट त्यांनीच ह्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. हे आपल्या समोर आणताना अमित साटम यांनी केलेल्या कंप्लेंटच्या बाबतीमध्ये कायदेशीर सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आम्ही सल्ला घेऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी श्री अमित साटम व इतर हे परस्पर संगनमत करणं, कट रचून धार्मिक दोन गटात दुश्मनी निर्माण करणं, खोटी तक्रार दाखल करणं, मानहानी करणं, जाणीवपूर्वक सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोटी माहितीचा प्रसार करणं, दोन गटात भांडणं होतील, तिरस्कार निर्माण व्हावा अशा पद्धतीने बोलणं व वागणं इत्यादी गुन्हे केल्याबाबत कायदेशीर मी तक्रार त्यांच्या पोलिसांकडेही नोंद केलेली आहे. याचे काही हे आहेत कलम आहेत, कारण ती महत्वाची आहेत. या बाबतीमध्ये मी मुद्दाम माझ्या या लिगल टीमला इथे मी बोलवलेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की ती कुठची कलम आहेत आपण जरा समजून घेतलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. आणि एक दुसरा विषय आहे तो मी बोलेन आपल्याकडे. ऑफलाईन परीक्षा घेऊ नका अशी त्यांची मागणी असल्याचं प्राथमिक स्वरूपात कळत आहे. एकीकडे परीक्षा नको म्हणून आंदोलन होत आहे,
नाही, मला असं वाटतं की आपण हे पहिलं कम्प्लीट करूया, ते महत्वाचं आहेच आहे. नाही नाही, तुम्ही ठरवू नका, मला ठरवू द्या. माझी पत्रकार परिषद आहे, मला ठरवू द्या. मला त्याची पूर्ण माहिती घेऊ द्या. मी आता त्यांच्या बाबतीमध्ये माहिती घ्यायला सांगेन, कारण बिना माहितीचं मी काहीतरी तुम्हाला सांगणं योग्य राहणार नाही. आणि पत्रकार परिषद आहे, मी काही विषयांवर बोलणार आहे. माझी पत्रकार परिषद झाल्यावर लगेच मी त्याच्या बाबतीमध्ये हे करेन. माहिती घ्या त्या हां, ते लिहून घेऊन या, मग मी त्या बाबतीमध्ये त्यांना सांगेन. या बाबतीमध्ये आमच्या लिगल सेलचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवी जाधव हे या बाबतीमध्ये थोडासा खुलासा करतील की ही कलमं कशी लागू होतात त्या बाबतीत. तुम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत बोला, कारण सगळा मीडिया आहे. आप सभी को नमस्कार. मराठी आणि हिंदी, मराठी न्यूज तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. मी सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट रवी जाधव, मुंबई काँग्रेसच्या लिगलचा कार्याध्यक्ष. हे बघा, कुठलाही गुन्हा जेव्हा आपण म्हणतो ते करण्यासाठी दोन पैलू महत्वाचे आहेत, दो चीजें होनी चाहिए. कानूनन भाषा में उसको कहते हैं मेंस रिया और एक्ट्रेस रिया, गिल्टी माइंड और एक्ट. इसमें अगर आप देखोगे, मी सुरुवातीला मराठीत बोलेन आणि हिंदी याच्यासाठी हिंदीत. सर्वात पहिलं आपल्याला बघावं लागेल की अमित भास्कर साटम आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा यांची तक्रार ही जी तक्रार आहे, कारण मेन्स रिया कुठल्याही गुन्हेगाराचा मेन्स रिया आणि ऍक्टर्स रिया जोडला तरच तो गुन्हा सिद्ध होतो. कशा पद्धतीने हा मेन्स रियांचा होता आणि ऍक्टर्स रिया म्हणजे ऍक्ट केलेला या कंप्लेंट मध्ये दिसेल. तक्रारीमध्ये त्यांनी असं शॉर्ट मध्ये हे सांगितलेलं आहे की कागदपत्राची छेडछाड करून त्याच्यामध्ये माझं किशोरी पेडणेकर व महाराष्ट्र राज्याचे मंत्री अस्लम शेख यांच्यातर्फे व्हायरल करण्यात आलेल्या एका इमेजमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की असा कागद किंवा बीएनसीचा असा फॉर्मॅटचा कागद नसतो आणि तो व्हायरल करण्यात आला आणि त्याच्यावर खाडाखोड केलेली आहे. अभा साटम असं हाताने लिहिलेलं दिसून आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, नाव त्यांची कंप्लेंट अशी आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुहू 420, 499 आणि 500. 420 चीटिंग, 499 डिफॅमेशन आणि 500 त्याची पनिशमेंट. हे कसं मेळ होत होतं ते स्वतः आम्ही चाकरचे सांगतील, पण कायद्याच्या दृष्टिकोनातून हे सरळ दिसतं की चिटिंग कोणी कोणाशी केलं. आता मी येतो आमचं जे सेक्शन्स आहेत त्याच्यावरती, यांना जेव्हा नॉलेज होतं, जसं सन्माननीय भाई जगतापजींनी सांगितलेलं आहे आपल्याला, तातडीचे कामकाज क्रमांक 312 याची सर्टिफाईड कॉपी ही आपल्याकडे आहे. तर सर्टिफाईड कॉपीमध्ये दिसून येतं की तातडीचे कामकाज क्रमांक 312 आणि हे बीएमसीचा ऑफिशियल रेकॉर्डचा पेपर आहे. म्हणजे मी बोलतोय किंवा भाई जगतापजी बोलतायत याच्यापेक्षा हा गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावं. तर यांचा 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये सहभाग घेतो. जेव्हा त्यांना नॉलेज होतं की बाबा हे सर्व आपण जी तक्रार दाखल करतोय ती तक्रार खोटी तक्रार असणार आहे आणि 21 नगर ते सदस्य होते भाजपातर्फे, त्यांनी त्यावेळेस अनुमोदक म्हणून बिनविरोध झालेला 1290 हा त्याचा महापालिकेचा 27 डिसेंबर 2013चा ठराव, त्याचाही नंबर या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे या सर्टिफाईड कॉपीमध्ये बऱ्याच गोष्टीचं क्लॅरिफिकेशन आहे. तर मग 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी याच्यामध्ये अमित साटम एकटे असतील असं नाही. त्यांना ऑफकोर्स दुसऱ्या नेत्यांचा म्हणा किंवा दुसऱ्या व्यक्तींचा म्हणा, दुसऱ्या आरोपींचा म्हणा सहभाग असणारच आहे. तर त्या 120B मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये काय लागतं की बाबा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात मला नाव खराब करायचं असेल, समाजाच्या विरोधात मला काहीतरी करायचं असेल, तर या प्रकरणामध्ये व्यक्तीच्या तर आहेच आहे. ऑफकोर्स काँग्रेस पार्टी आणि त्याचे संबंधित पदाधिकारी असतील, मंत्री महोदय असतील, त्यांचं नाव तर बदनाम करायचंच होतं, काँग्रेसचे आमदार. काँग्रेसचे आमदार. परंतु सर्वात महत्वाचा जो विषय आहे, दोन गटामध्ये, दोन समाजामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कारण टिपू सुलतान हे नाव देण्यात आलेलं आहे. सध्या उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने इलेक्शन चालेल, कारण मेन्स रिया बघणं गरजेचं आहे. एखाद्याला फायदा काय होणार आहे त्या गोष्टीचा हे जर बघितलं आपण तर इथे कुठेतरी कट रचण्यात आलेला आहे हे दिसतं. तर 420 हे आपण त्यामध्ये 120B 120B हे आपण त्यामध्ये कलम घेतलेला आहे. दुसरा कलम आहे 153 म्हणजे प्रमोटिंग एन्मायटी अमाउंट द ग्रुप. आता याच्यामध्ये असं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक ही कंप्लेंट दाखल केली पोलीस स्टेशनला जुहूला जाऊन. आता आपल्याकडे सर्टिफाईड कॉपीमध्ये दिसतंय की हा ठराव झालेला आहे, यामध्ये इतके व्यक्ती राहिलेले आहेत.
यामध्ये जर बघाल तर जसं यशोधर फणसे आणि अनुमोदक अमित साटार या पेपरमध्ये 21 सदस्य आहेत जे भारतीय जनता पार्टीचे होते। या सर्व गोष्टीचं नॉलेज असताना सुद्धा त्यांनी असं स्टेटमेंट केलं की हिंदू मुस्लिम असेल किंवा काँग्रेस किंवा बीजेपी अशा गट किंवा धर्म किंवा भाषावरील जे आपण गट म्हणतो तशा याच्यामध्ये वाद निर्माण व्हावा त्या पद्धतीने त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं आम्हाला वाटतं। 153 आम्ही त्यात टाकलेलं आहे। 211 हे खूप महत्वाचं आहे। फ्रेमिंग एखादी चार्ज जर खोटा फ्रेम केला किंवा तक्रार खोटी दाखल केली तर भारतीय दंडविधान संहितेच्या 211 हा कलम त्यामध्ये लागू होतो। त्यामुळे आम्ही 211 हे घेतलेला आहे। 499 मगाशी मी सांगितलं की त्यांच्या केसमध्ये 499 कसा झाला ते माहितीच नाही। ते म्हणतात माझं नाव वापरलं तर आपण 499 यासाठी केलेलं आहे की काँग्रेस पक्षाचं नाव त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे आमदार मुंबईचे पालकमंत्री यांचं नाव घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे। तर तो एक बदनामीचा कट रचण्याचा त्यांनी सहभाग घेऊन बदनामी केलेली आहे। 504 मध्ये तुम्हाला दिसेल की एखादी शांतता आहे समाजात की इंटेन्शनल इन्सल्ट टू द प्रोब या पद्धतीचं त्यांनी ते केलेलं आहे। आणि दुसरे 505(2) आम्ही खूप महत्वाचं ते सेक्शन घेतलेलं आहे। 505(2) मध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट कारण पूर्ण त्याचं ज्या पद्धतीने न्यूज मीडियावरती वादन उठलं होतं स्टेटमेंट क्रिएटिंग और प्रमोटिंग एनमिटी हेट्रेड और इल विल बिटवीन क्लासेस म्हणजे जरुरी नाही की जाऊन मारामारी झाली पाहिजे। इल विल माझ्या मनात असं निर्माण झालं की नाही टिपू सुलतानाचा काहीतरी वेगळा इतिहास आहे किंवा हे असं असं करता हिंदू मुस्लिमचा वेगळा अशा पद्धतीने आम्ही अलॉंग विथ सेक्शन 34 कारण यामध्ये एक व्यक्ती नसून अनेक व्यक्ती इन्व्हॉल्ड आहेत असा आमचा आरोप आहे। त्या आरोपाला धरून आम्ही सर्व तक्रार त्याच्याशी संबंधित डॉक्युमेंट आम्ही जोडून ललिता कुमारी वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ यूपी या माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट आहे 2011चं त्या जजमेंट नुसार आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना अर्ज दिलेला आहे तक्रारी दाखल केलेली आहे। त्यांनी त्वरित FIR दाखल करून या संबंधित व्यक्तींना अरेस्ट करणं गरजेचं आहे। अरेस्ट का करणं गरजेचं आहे कारण टू प्रिव्हेंट फर्दर ऑफेन्स पुढे जो काही ऑफेन्स होणार आहे पुढे जे काही होणार आहे ते थांबवण्यासाठी गरजेचं आहे। सो आप सभी को नमस्कार। मैं एडवोकेट रवि जाधव मुंबई कांग्रेस के लीगल सेल का वर्किंग चेयरमैन है। देखिए हमें ये बात बहुत समझ लेना चाहिए कि किस प्रकार और किस टाइम अमित साटम जी ने उनका ये कहना रहा कि कुछ डॉक्यूमेंट्स जिसमें फॉर्जरी की गई है और उनका हाथ से हैंड रिटन बॉल पेन से या फिर पेन से अभा साटम लिख के माननीय मंत्री असलम सेठ जी और वायरल किया हुआ है। जो इमेज है वो इंटरनेट पे गई है ऐसा उनका कहना है और उसमें इनका नाम था तो उनकी बदनामी हो गई और कुछ चीटिंग हो गई इसे कह रहे हैं। आई डोंट नो व्हाई ही हैज मेंशन्ड 420। तो ये जो आपको महत्वपूर्ण जो बात है वो आपको एक ध्यान में रखनी है कि इसमें अमित साटम जी खुद वहां पे जो बिन विरोध प्रस्ताव जो हुआ था जिसमें कुछ भारतीय जनता पार्टी के करीब 21 अमित साटम जी को पकड़ के लोग थे। सो मेंस रिया और एक्ट्रेस रिया जैसे मैंने बोला था शॉर्ट में वही मैं बोलूंगा आपको दोहराऊंगा कि किसी भी इंसान का गुनाह करने का मेंस रिया यानी गिल्टी माइंड किस कारण की वजह से गुनाह करना चाहते हैं और एक्टर्स रिया एक्ट करते हैं क्या। तो इनका एक्टर्स रिया दिख रहा है और गिल्टी माइंड के लिए हम पीछे चले जाएंगे तो जो मेरे पास मुंबई महानगर पालिका का जो सर्टिफाइड कॉपी डॉक्यूमेंट है उसमें आपको पता चलेगा। तो हमने जो सेक्शंस इसमें लिया हुआ है वो सेक्शंस देखना जरूरी है। 120B क्रिमिनल कॉन्स्पिरेसी क्योंकि अमित साटम जी ने उनको नॉलेज होते हुए भी कि ऐसे जो भी यहाँ DMC के यहाँ डिस्कशन हुआ इमरजेंसी वर्किंग 312 नंबर पे 27 दिसंबर 2013 में जो कामकाज हुआ वो टीपू सुल्तान नाम देने के रोड के लिए एक मार्ग के लिए जो था वो था। फिर भी ये जानबूझकर उन्होंने जो पुलिस स्टेशन के सामने कंप्लेंट की तो एक बड़ी कॉन्स्पिरेसी है। इसमें दूसरा हमने एक सेक्शन लिया हुआ है वो है 153A। ये दो समाज में दो ग्रुप में एनिमिटी दुश्मनी पैदा करने वाला जो एक कृत्य है जो एक एक्ट है उसके लिए हमने इस सेक्शन को वहां मेंशन किया हुआ है। 2111
211 इस सेक्शन को हमने इसलिए मेंशन किया है कि इनकरेक्ट, फॉल्स, चार्ज बोलिए, एफआईआर बोलिए, इस प्रकार से जुहू पुलिस स्टेशन के सामने इन्होंने जो कंप्लेंट दाखिल की है वो इनकरेक्ट है, वो गलत है, जिसका कोई बेस बनता नहीं है। अगर आप सर्टिफाइड कॉपी बीएमसी की जो हमने ली है इमरजेंसी वर्किंग नंबर 312 उसमें आपको क्लैरिफाई हो जाएगा। उसके अलावा 499 डिफेमेशन, जैसे मैंने बता दिया कि कांग्रेस पार्टी को बदनाम करना चाहते हैं। कांग्रेस पार्टी के आमदार जो असलम शेख जी उनका नाम यहाँ पे मीडिया हो या कहीं पे भी वो घुमा रहे हैं, उसके अलावा कई लोगों के नाम वो ले रहे हैं, तो एक प्रकार की बदनामी चल रही है। उसके अलावा 504 और 505 उसमें 2 इन जो समाज में एक क्षमता थी, आज उत्तर प्रदेश में इलेक्शन देखिए मेंस दिया क्यों, ये कर क्यों रहे वो भी समझ में लेना जरूरी है। जब जज साहब के सामने मैटर जाएगा तो देखेंगे कि किस कारण कर रहे हैं। इनको इलेक्शन में कुछ रिजल्ट चाहिए होगा या इनका पर्सनल कुछ एजेंडा होगा। 504 और 505 ये 2 सेक्शन में एक तो है इंटेंशनल, जानबूझकर आप समाज की शांतता भंग कर रहे हो, 2 ग्रुप में झगड़ा पैदा हो, 2 ग्रुप में इल विल, यानी कई बार ऐसे है कि झगड़े होना जरूरी नहीं है। मेरे मन में अगर आ जाए कि नहीं ये समाज या फिर ये ग्रुप या फिर ये व्यक्ति हो, ये ऐसा है, तो इस प्रकार का एक कृत्य हुआ है। माननीय सर्वोच्च न्यायालय जो है 2011 में ललिता कुमारी वर्सेस गवर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश रिट पिटीशन नंबर 68/2008 और इस जजमेंट में बताया हुआ है कि whenever there is a cognizable offense है तो FIR is mandatory, FIR रजिस्टर करना चाहिए। और इसीलिए कल भाई जगताप जी, सम्माननीय अध्यक्ष जी और हमारी पूरी लीगल टीम, वरिष्ठ पुलिस निरीक्षक आजाद मैदान पुलिस स्टेशन में हमने कंप्लेंट दाखिल की है। उसी के अलावा कमिश्नर ऑफ पुलिस मुंबई के जो है उनको भी हमने एक कॉपी दी है। उसी के अलावा ये जो कॉपियां हैं चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हाई कोर्ट और चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इनको भी भेजी गई है। आप सभी जानते होंगे कि कई मामलों में खुद सुओ मोटो कॉग्निजेंस लेना माननीय सर्वोच्च न्यायालय और माननीय उच्च न्यायालय के चीफ जस्टिस कर सकते हैं, तो हमने उनको भी भेजा है कि दिस इज अ मैटर ऑफ सीरियस कंसर्न बिकॉज इसमें सोसाइटी को इम्पैक्ट होने वाला है। उनको भी हमने एक कॉपी भेजी हुई है। और आप सभी को मैं यही बताना चाहता हूँ कि उनकी जो कंप्लेंट है 420, ये एक प्रकार का एक उनका प्रयास है कि इससे समाज में 2 ग्रुप में, 2 धर्म में हो, एक प्रकार का झगड़ा हो जाए या फिर एक प्रकार के उनके आपस के बीच में जो है एक प्रकार के झगड़े के लिए वातावरण बने। थैंक यू, धन्यवाद। सोपं काम झालं माझं, कारण त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये, कारण ते काही कलमं जी होती ती त्यांनीच सांगणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी सगळी लिगल टीम ठेवली। कित्येक वेळेला आम्ही पॉलिटिकली दफा बोल देते हैं पर कारण क्या है उसका, इसके लिए मैंने उनको रखा। इसमें एक बात ऐसी है कि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गवर्नमेंट मशीनरी को फॉल्स इंफॉर्मेशन और पुलिस अथॉरिटी को इस तरह से फॉल्स इंफॉर्मेशन एक लोक प्रतिनिधि दे रहा है, ये बहुत गंभीर है। आम आदमी देता है तो उसके ऊपर भी कार्रवाई होती है, और वो उसका 156(3) के तहत उसके ऊपर ये भी होता है, कोर्ट भी उसमें प्राइवेट ये करा के कर सकता है। मैंने कमिश्नर साहब को लिखा है, हमने हाई कोर्ट के जो जज हैं उनको भी लिखा है, और सुप्रीम कोर्टच्या जजना सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे। एक याची कॉपी मी आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे सुद्धा मी पाठवणार आहे, कारण त्यांच्याकडे ते खातं आहे। एक आणखीन इसके बारे में कोई हिंदी में तो हे कंप्लीट करू। महापौरांनी असं म्हटलेलं होतं की जी 2 पत्र वाटली गेलेली होती, जी सर्क्युलेट झाली, ज्याचा उल्लेख अमित साठवलेंनी केलेला होता, त्यातलं एक जे लेटर आहे, जे फॉर्मॅट जरा मुंबई महापालिकेसारखा दिसतो, तो स्वतः मुंबईच्या महापौरांनी मान्य केलेला आहे की मी तयार करून घेतलेल्या माझ्या सोयीसाठी 3-4 वेगवेगळी कागद होतं, त्यापेक्षा ते एका कागदावर लिहून घेतलं, ज्याच्यामध्ये आपल्याला महापालिकेचं कामकाज माहिती आहे की कधीही पार्टीचा उल्लेख केला जात नाही, पण त्या कागदामध्ये स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाचे एवढे नगरसेवक उपस्थित होते अशा पद्धतीचा उल्लेख आहे।
जेव्हा महापौर स्वतः म्हणतात की मी हा कागद तयार करून घेतलेला आहे, तर मग तुम्ही कसं म्हणताय की ते खोटं नाहीये? मला माहिती आहे की या बाबतीमध्ये थोडंसं जो काही खुलासा केला गेला जे काही, मी ही माहिती परत एकदा त्यांच्याकडे कमिशनरांकडे बोलवून मी त्यांना म्हटलं ओरिजिनल जो तुमचा हे आहे त्याचा सर्टिफाईड कॉपी आहे. मी त्या बाकीच्याचा उल्लेखच केला नाही. जो ठराव 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला, 7/12/2013 हा ओरिजिनल ठराव आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं छेडछाड किंवा काय जे म्हणतो तर तसं नाही. आणि ह्या ठरावाची जी प्रोसेस आहे, म्हणजे याच्या अगोदर आपण अनेक चौकांची नावं बघितली, रस्त्यांची नावं बघितली, सेम याच्यामध्ये काही फरक नाही. आणि हे मुद्दाम मी केलं, त्याचं कारण असं आहे की उद्या मी मुंबईचा अध्यक्ष म्हणून मी काहीतरी सूड भावनेने काय करतोय असं होऊ नये म्हणून हे ओरिजिनल ठराव सर्टिफाईड, आणि दिस इज सर्टिफाईड बाय म्युन्सिपल सेक्रेटरी. त्यामुळे बाकीचं तुम्ही त्यांना विचारा. हे खरं आहे, म्हणजे मला जे सर्टिफाईड दिलेलं आहे ते खरं आहे. प्रस्तावात जे म्हटलंय ना तुम्ही जे आणलं ते बरोबर, पण इतिवृत्त जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये खाडाखोड झाली असं त्यांचं म्हणणं. माझं म्हणणं असं आहे की मुळात आता मला त्याच्याबद्दल काही वक्तव्य करायचं नाही, कारण ते बघतील ते त्यांनी दाखल केलेलं. महत्वाचं काय आहे, प्रस्ताव काय होता, महत्वाचं काय आहे, प्रस्ताव कोणी दिला, महत्वाचं काय आहे त्याला अनुमोदन कोणी दिलं, महत्वाचं काय आहे त्याला इतर लोकांनी अनुमोदन दिलं की नाही, आणि ते सगळे बसले होते. त्यामुळे मला असं वाटतं की मला ह्या गोष्टीला बाकी डायव्हर्ट करायचं नाही. ओरिजिनल प्रस्ताव आहे हा. त्याचे प्रस्ताव ठेवणारे अनुमोदक अमित भास्कर साटम आहेत. माझ्यावर त्यांनी अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा, माझी तयारी. एक आणखीन गोष्ट मला आपल्याला माहिती द्यायची आहे, मग आपण याच्यावर बोलूया. हो, दोनच विषय आहेत आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. म्हणजे हा माझा विषय तितक्याच महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये सगळीकडे सुरुवात झालेली आहे आणि निवडणूक आयोगाने 236 वॉर्ड हे त्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्याची रचना उद्या 1 तारखेला त्या रचनाच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचं हे वेबसाईटवर ते लोकांसाठी माहितीसाठी सगळ्या नागरिकांसाठी माहितीसाठी ते दाखवणार हे करणार आहेत, त्यांच्या वेबसाईटवर टाकणार आहेत. याचा 14 तारखेपर्यंत या बाबतीमधल्या ऑब्जेक्शन्स असतील किंवा काही सजेशन्स असतील, ही प्रोसेस आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात. यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून या सगळ्या ज्या 236 वॉर्डचा उद्या जो वेबसाईटवर जे येणार आहे त्याचा सगळा स्टडी करावा आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही सुचवायचं आहे का किंवा आपल्याला काही त्याच्यामध्ये आक्षेपार्ह आहे का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक 10 सदस्यांची टीम मी या ठिकाणी तयार केली आणि मी त्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती देतोय. चरणसिंग सापरा आमचे वर्किंग प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या चेअरमॅनशिप खाली आमचे LOP महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा हे त्याचे सदस्य आहेत. अमीन पटेल आमदार आहेत, ते ह्याचे सदस्य आहेत. जिशान सिद्दीकी हे आमदार आहेत, ते ह्या कमिटीचे सदस्य आहेत. अशोक जाधव हे माजी आमदार आहेत, कॉर्पोरेटर राहिलेले आहेत, हे याचे सदस्य आहेत. आसिफ जकेरिया हे कॉर्पोरेटर आहेत, हे याचे सदस्य आहेत. डॉक्टर अजंता यादव ही कॉर्पोरेटर राहिलेली आहे आणि शिवाय महिला काँग्रेसचे आमचे अध्यक्ष आहेत, हे याचे सदस्य आहे. भूषण पाटील हे BMCचं आमच्या महानगरपालिकेचं संपूर्ण कार्यभार ते सांभाळत असतात म्हणून भूषण पाटील याच्यामध्ये आहेत. मोहसिन हैदर हे माजी नगरसेवक आहेत, त्यांची पत्नी आता नगरसेवक आहे, ते याच्यात आहेत. सुरेश कोपरकर हे सुद्धा ज्येष्ठ काँग्रेसचे सदस्य आहेत, भांडूपमधले आपल्याला माहिती आहे. त्यांची पत्नी आता कॉर्पोरेटर आहेत, ते अनेक वर्ष ते कॉर्पोरेटर होते. जॉर्ज अब्राहम हे सुद्धा कॉर्पोरेटर होते आणि
मागच्या वेळेला याच्यामध्ये आमच्या विधानसभेचे जे आमचे ते कॅन्डिडेट होते, काँग्रेस पक्षाचे ते कॅन्डिडेट होते कलिनामधून अशी 10 लोकांची कमिटी मी ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी, कारण 14 तारखेपर्यंत मर्यादा आहे, त्यांना मी तो टाइम बॉन्ड हे दिलेला आहे, त्यांनी अभ्यास करावा. आणि ही सगळी जर माणसं बघितली तुम्ही ती महानगरपालिकेशी संबंधित आहेत. चरण सापरा हे आमदार राहिलेले आहेत आणि त्यामुळे ही कमिटी सुद्धा मी आज जाहीर करत आहे. नाव आता सांगा मला तुम्ही, वॉट एव्हर. मृत्युंजय बोलो. नाम का मामला था, टीपू सुल्तान वाले नाम पे एक तो आप लोगों ने शिकायत दर्ज कराई है अमित शाह के खिलाफ, वही विषय, पर शिवसेना का इस पे जो रुख है, मेयर ये कह रहे हैं कि अभी तक आधिकारिक तौर पर नाम नहीं दिया गया है और ये आमदार ने अपना नाम वहाँ पर लिखवाया, पर आधिकारिक तौर पर अभी तक नाम नहीं दिया और शिवसेना ने स्टैंड क्लियर नहीं किया कि नाम क्या होगा. इस पर आप लोगों को क्या? नहीं, मैंने ये जो प्रोसेस होती है, ये प्रक्रिया है. आपने चौक के नाम हो, सारे नाम हो, रोड के नाम हो, इसी प्रक्रिया से होते हैं. और जब यूनानिमसली होता है, एक मत से होता है, ये एक मत से हुआ है हाउस में, तो ये कब कार्यान्वित करना ये कॉर्पोरेशन देखेगी. ये ठहराव जो है, जो विवाद किस बात का है, टीपू सुल्तान नाम से विवाद है, उनके नाम से इन्हीं के लोगों ने ठहराव दिए, वो मैं जनता के सामने लाना चाहता हूं. और ये अमित साटम से जो मैं बात कर रहा हूं कि वो लोक प्रतिनिधि है, आमदार है, तब वो कॉर्पोरेटर थे, और इस तरह से जो उन्होंने तकरार दाखिल की है, तो वो गवर्नमेंट मशीनरी को झूठ ये करने का मैंने आरोप लगाया है. और जो भी दफा हमने कही है, इसका पूरी हमने तहकीकात की है, जो उनको लागू होते हैं, ऐसा हमारी सोच है. सरकार सोचेगी इसके बारे में, कमिश्नर सोचेंगे, जो भी है. और अगर हम कुछ गलत कर रहे हैं, 1 मिनट के लिए मान लो, तो अमित साटम को वो खुला है रास्ता कि वो मेरे खिलाफ मानहानि का दावा दाखिल कर सकते हैं. भाई आप ये बताइए कि आपकी शिकायत क्या है और क्यों आपने आप थोड़ा लेट आए, पूरा खुलासा किया. बहुत संक्षेप में एक चीज कि आपको लगता है कि अमित साटम ने कांग्रेस की बदनामी की है टीपू सुल्तान को लेकर के, और किस तरीके से बदनामी की है, और उस पर कांग्रेस का अगला स्टेप क्या होगा? अमित साटम ही नहीं, भाजपा के पार्टी ने और भाजपा के नेताओं ने कांग्रेस पार्टी को इस इलेक्शन को मद्देनजर रखते हुए ये प्रयास उनका हो रहा है कि कांग्रेस पार्टी इसमें बदनाम हो. मुंबईकरों को धर्म का आधार लेके, टीपू सुल्तान मुस्लिम हैं तो उस तरह का जो उनकी राजनीति रही, जो इस तरह की दोगली राजनीति हमेशा करते हैं, वो उनका झूठपन मैं लोगों के सामने ला रहा हूं कि जिन्होंने खुद 20 साल पहले, 60 साल पहले जो टीपू सुल्तान के नाम से रोड को हो या किसी और एक माध्यम से नाम देने का ठहराव उन्होंने रखा है, तो ये दोगली नीति क्यों? सिर्फ महानगर पालिका के इलेक्शन मद्देनजर रखते हुए कांग्रेस की बदनामी क्यों? असलम शेख ये कांग्रेस के आमदार हैं, वो मंत्री है वो इसमें है सरकार में, लेकिन कांग्रेस के आमदार है. इस तरह टारगेट करना कांग्रेस आमदार को, यानी मेरी कांग्रेस पार्टी को बदनाम करने का जो षड्यंत्र है, उसके खिलाफ मैंने उनके खिलाफ ये केस कंप्लेंट मैंने दाखिल की है. भाई मेरा सवाल ये है कि फाइन को लेकर के बीजेपी प्रदर्शन कर रही है अलग अलग हिस्सों पे, और मुंबई में भी इसको कहीं ना कहीं मुद्दा बनाने की कोशिश कर रही है सुपर मार्केट्स को लेकर के. एज ए कांग्रेस पार्टी प्रेसिडेंट आप कैसे देखते हैं इस डिसीजन को, और मुंबई को क्या नहीं, मुझे ऐसा लगता है कि इस मामले में सरकार ज्यादा इसमें ये कर सकती है. सरकार का खुलासा इसमें शायद आया है, मुझे उसके बारे में, सरकार में नहीं हुई, मुंबई का अध्यक्ष हूँ, लेकिन इतना जरूर मैं कहूँगा कि बहुत सारे इसमें, चाहे वो मॉल्स हो, चाहे वो बड़े बड़े रेस्टोरेंट्स हो, 5 स्टार्स हो, उसमें एक गाइडलाइन दी जाती है, एक SOP बोलते हैं उसको, स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस. उसके तहत इस तरह की परमिशन मिलती है.
अगर उसमें कोई ये है तो वो प्रदर्शन करें, हमें कोई उससे ये नहीं। मेरा सिर्फ उनसे सवाल ये है, 2 साल कोविड रहा तब आप कभी रास्ते में दिखाई दे दिए, तिहाड़ी मजदूर लथपथ खून से जा रहे थे तभी कभी ये नहीं दिखाई दिए। आज इनको टिप्पू सुल्तान भी याद आते हैं, आज इनको गवर्नमेंट की नीतियाँ याद आती है, वो उनका अधिकार है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान ने वो अधिकार दिया है, वो करे। पर ये दोगलापन जो है ये मुंबईकरों के सामने हम लोग लाएंगे। या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कुठल्या? मृत्युंजयनं विचारलेल्या की समजा जर हे नाव अवैध आहे, कारण मुंबई महापालिका म्हणते आमच्याकडे प्रस्ताव नाही, राज्य सरकार किंवा म्हाडा किंवा यांच्याकडे नाहीकडे अशा पद्धतीचं नाव देण्याचा प्रस्ताव नाही, याचा अर्थ हे नाव अनधिकृतरित्या किंवा अवैध पद्धतीनं दिले. जर हे अवैध पद्धतीनं दिले असेल तर याच्यावर कारवाई केली जावी का? मला याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आपल्याला, जे मी उत्तर दिलंय मृत्युंजय, आपके इस बात का मैंने मलाड वाले मैदान के नाम को लेकर मलाड वाले मैदान को लेके अभी तक शिवसेना का ये कहना है मेयर का कि अब तक कोई आधिकारिक नाम दिया नहीं गया। मैं सिर्फ आपको ये बताना चाहता हूँ, मैं आपको हाँ पहले मराठीत बोलतो नंतर मृत्युंजय तो मेरी आप लोग ये मत करो। मी याच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षनेते रवी ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील, कारण ते त्या सभागृहात आहे, तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकेल। माझं जनरल उत्तर असं राहील की कुठलाही नामकरण करताना एक प्रोसेस करावी लागते, जसं 2001चं म्हणतोय, जसं 2013चं म्हणतोय, अशाच पद्धतीने त्याही नावाची प्रोसेस झालेली आहे असं माझं मत आहे। त्या बाबतीमध्ये रवी सांगतील आपल्याला। सगळे एकदम मला विचारू अमित साटमांबद्दलच आहे, त्यांनी असं म्हटलं की यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हा सगळा खेळ केला जातो आहे, अशा पद्धतीचे नावाचा प्रस्ताव पुढे। मुळात जर अस्लम शेख यांनी या मैदानाला नाव देण्याचा एवढा जाहीर कार्यक्रम केला नसता तर हे झालं नसतं, नंबर 1। आणि नंबर 2 की 6 महिन्यापूर्वी गोवंडीतल्या एका मैदानाला नाव देण्याचा प्रस्ताव आला होता, त्याही वेळेला भाजपने विरोध केला होता। त्यामुळे भाजप ही संधी साधूपणे करते असं जे म्हणणं आहे यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर, ती तर थोडी क्लिप्ट असं नाही का तुम्हाला? नाही, ते तुमच्या याच्यामध्ये ते मोडीत निघेल कदाचित, म्हणजे हा ज्याचा त्याचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे। माझं साधं मत आहे, ज्या बाबतीमध्ये तुम्ही आज ऑब्जेक्शन घेताय त्याच बाबतीमध्ये तुम्ही केलेले 2 ठराव मी तुमच्यासमोर ठेवतोय आणि ते खरे आहेत। हे ठराव खोटे नाहीत, फॅब्रिकेटेड नाहीत, त्यामुळे आमचं काय मोडीत निघतंय ते सोडा, त्यांचा दोगलेपणा साबित होतोय आणि हा इथेही साबित झालाय। याच्या पूर्वी सुद्धा मी ज्या ज्या वेळेला त्यांच्यावर आरोप केले त्यावेळेला आम्ही साबित केलाय। त्यामुळे आपल्याला काय वाटतं हा आपला विचार आहे। जरा बघा मराठीत सांगा। 2013 मध्ये या मलाडचे संदर्भात मलाड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये लागून रोड व स्मशानभूमी मागे असलेले मैदान टिपू सुलतान नाव असं देण्यास सुचवले होते आणि सिराज शेख म्हणून नगरसेवक आहे त्यांनी सुचवले होते। त्यामध्ये असा निर्णय झालेला आहे की ये जे जागा जे आहे महानगरपालिकाची नाही आहे आणि ये जागा जी आहे राज्य सरकारची आहे, MMRDA आहे, म्हाडाची आहे। त्यासाठी या जागाचे नाव महानगरपालिका देऊ शकत नाही। आपला महानगरपालिकामध्ये नियमवाली, या नियमवालीमध्ये असं आहे की जे भूखंड महानगरपालिकाचे, जे रस्ते महानगरपालिकाचे, जे चौक महानगरपालिकाचे, ते फक्त महानगरपालिका देऊ शकत आहे असा नियमवालीमध्ये आहे। यामध्ये महानगरपालिकाचे भूखंड नाही आहे आणि हे रस्ता आणि मैदान महानगरपालिकाचे नाही आहे। यासाठी जे प्रस्ताव आले होते ते प्रस्ताव महानगरपालिकाने फेटावले आहे। नहीं भाई, एक सीधा सवाल है कि इस मैदान को अगर किसी भी तरह का नाम दिया नहीं है, प्रस्ताव नहीं है, तो फिर अगर इस नाम का प्रस्ताव आएगा तो आपकी भूमिका क्या रहेगी? मैं अगर मगर केवल नहीं जवाब दूंगा, क्योंकि अब ये विषय चर्चा का है। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे